हरिओम. आयुष्यामध्ये आम्ही नेहमी एक शब्द वापरतो, सुवर्ण मध्य. मग आम्हाला जीवनामध्ये सुवर्ण मध्य गाठला पाहिजे. मग हे टोक पण नाही आणि ते टोक पण नाही. उचित मार्गावर आमची वाटचाल चालणं, उचित मार्गावर. तर ही आमची प्रत्येकाची इच्छा असते. पण तो सुवर्ण मध्य असतो कुठे आम्हाला कळत नाही. मध्यम पातू खरध्वंसी, रामरक्षेमध्ये आम्ही वाचतो, मध्यम पातू खरध्वंसी. हा मध्य म्हणजे शरीरातला मध्य आहेच, म्हणजे वक्षस्थळापासून छातीपासून पोटापर्यंतचा संपूर्ण जो मधला भाग आहे तो आहेच. की मध्यम पातू खरध्वंसी, त्या माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण हा खरध्वंसी असणार राम करो. पण सगळ्यात महत्त्वाचं बुद्ध कौशिकाला सांगायचं आहे की हा जो मध्य आहे ना, सुवर्ण मध्य, हे परमेश्वरा माझ्या जीवनातल्या या सुवर्ण मध्याचं रक्षण हा खरध्वंसी राम करो. करतो. अवघ्या 4च दिवसापूर्वी एक अत्यंत पवित्र आत्मा हे नश्वर जग सोडून निघून गेला. सुशीदारांचे वडील, ज्यांना मी काका म्हणायचो. काकांनी मला ज्या क्षणी विचारलं की मी काय वाचू, तुम्ही एखादी गोष्ट मला सांगा ना. म्हणजे वेळ आलं की सांगेन. मग एक दिवस मी त्यांना सांगितलं, म्हटलं साई चरित्रातला 11वा अध्याय खूप सुंदर आहे. काका हा खूप सुंदर अध्याय आहे. मला म्हणतात का ते पण सांगाल का. म्हटलं तुम्ही एवढ्या वेळा वाचले, तुम्हीच मला सांगा, तुम्हाला तोंडपाठ आहे. मला म्हणतात नाही कळत, तुमच्या तोंडूनच ऐकायचं. म्हटलं आपण दोघं बरोबरीने वाचू. आम्ही दोघं बरोबरीने वाचायला बसलो. पण इतर अध्यायांमध्ये हेमाडपंत फलश्रुती येण्याचे जास्त मागे लागत नाहीत. इथे मात्र त्यांनी 9 ते 10 ओव्या फलश्रुतीमध्ये खर्ची टाकल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची ओळ आली आणि काका एका क्षणात घसा रडायला लागले. की त्यामध्ये एक वाक्य त्यांनी ओळीमध्ये म्हटलं हेमाडपंतांनी की हा रुद्राध्याय आहे आणि ह्याचे नित्य आवर्तन केल्यानंतर काय मिळतं तर अखंड राम लाधाल. अखंड राम लाधाल. अखंड, अख्खाच्या अख्खा राम, अख्खाच्या अख्खा आयुष्यभर आणि आयुष्याच्या पलीकडे पण तुम्हाला राम मिळेल. ही या अध्यायाची फलश्रुती आहे. आणि त्या दिवसापासून मला काकाने विचारलं कसा वाचू. म्हटलं जीवीधर. आणि त्याने तो जीवीधरला की तो 11वा अध्याय हेच त्यांचं सर्वस्व झालं, ज्याच्यामध्ये त्या भयंकर पडणाऱ्या पावसाचं वर्णन आहे, त्या पेटलेल्या धुनीचं वर्णन आहे, त्या हाजीचं वर्णन आहे. आणि सगळ्या शेवटी त्या सगळ्या ह्या 3 विविध वेगवेगळ्या गोष्टींमधून हेमाडपंत फलश्रुती त्यांना सगळ्यात श्रेष्ठ फलश्रुती सांगतात की अखंड राम लाधाल. मला सांगा ह्याच्यापेक्षा मोठी फलश्रुती काय असू शकते. आणि हेमाडपंत काय खोटी ग्वाही देणं कधीही शक्य नाही. तो मनुष्य कधी खोटं ज्याने आयुष्यात उच्चारलं नाही, तो भक्तांना बाबांविषयी नंतर काय खोटं सांगणार मला सांगा. याच्या आयुष्यामध्ये कधीही चुकीचा उच्चार केला नाही असा हेमाडपंत. तर हा जो सुवर्ण मध्य आहे, हा सुवर्ण मध्य हा रामच सांभाळतो. लक्ष ठेवायचं. आमच्या जीवनाला मध्यम पातू खरध्वंसी, हा खरध्वंसी असणारा रामच आमचा हा मध्य सांभाळतो. सुवर्ण मध्य. खरं नावाचा एक राक्षस होता, खरं आणि दूषण, ज्यांचा वध रामाने केलेला आहे. खरं आणि दूषण नावाचे राक्षस होतेच, पण आम्हाला खरं आणि दूषणांची गोष्ट पुढच्या वेळेस नीट बघायची. आता मी बोलायचो की ऑलरेडी 9 वाजलेत. खरं दूषण गोष्ट सांगितलंच भरपूर 1 तास येऊन जाईल आणि मग त्याचा अर्थ बनवणे आणखीन कठीण होईल. पण खरं आणि दूषण, दूषण शब्द आम्ही वापरतो ना, त्याने मला दूषणं दिली, म्हणजे काय माझी निंदा केली, मला वाईट साईड बोलला. पण नावच नेमकी कशी जोडीने आलेली आहेत, खरं आणि दूषण. इथे खरं म्हणजे खरं खुरं खरं या अर्थाने नव्हे, तर खरं म्हणजे खरखरीत, खरं म्हणजे शुष्क, खरं म्हणजे वृक्ष, खरं म्हणजे खडबडीत, ह्या अर्थाने खरं शब्द आलेला आहे. आणि ही जोडगोळी आहे, खरं आणि दूषण. म्हणजे वृक्षता आणि दूषण हे एकत्र आलेलं आहे. आणि अशा या खरं दूषणाच्या जोडीचा वध कोण करतो तर हा भगवंत राम करतो.
आणि अशा ह्या खराचा, ह्या वृक्षपणाचा नाश करणारा जो राम आहे तोच माझा सुवर्ण मध्य सांभाळतो, त्याचं रक्षण करतो, हेच बुधकौशिकांना आम्हाला सांगायचं आहे. आणि आज आम्ही ज्या माणसाच्या जीवनाचा अभ्यास केला, जीवन बघितलं, त्या साध्या माणसाने ती स्निग्धता कायम जपली. ज्या मंडळींनी काकांची गप्पा मारल्या, आपल्यापैकी अनेकांनी गप्पा मारल्या, त्यांना माहिती आहे की किती गोड स्वभावाचा माणूस होता, बोलण्यामध्ये किती गोड, किती मधुर. कुठे आपण सुशीदारांचे वडील आहोत, आम्ही कळतो मग असं काहीही नाही. कारण त्यांच्या त्या खरखरीतपणाचा, वृक्षपणाचा ध्वंस झालेला होता. ते पूर्ण स्निग्ध होते, पूर्ण स्निग्ध. आम्हाला तसं पूर्ण स्निग्ध बनायचं असेल तर तो खरं ध्वंसीच आणायला हवा आयुष्यामध्ये. आणि त्याचसाठी रामरक्षेची यातायात. रामरक्षेसारखा श्रेष्ठ मंत्र नाही. जेव्हा मी विष्णू सहस्त्रनामातून वळलो तेव्हाच आपण शब्द झालो की रामनामासारखं अक्षर नाही, रामनामासारखा शब्द नाही, रामनामासारखं नाम नाही, रामनामासारखा मंत्र नाही, रामनामासारखा ग्रंथ नाही. हे रामनाम एवढं श्रेष्ठ, कारण ह्या रा आणि म मध्येच हा सुवर्ण मध्य आहे. म्हणून ह्या राम या नामामध्ये सुवर्ण मध्य आहे म्हणून. आणि तो रामनामामध्ये असणारा सुवर्ण मध्य म्हणजे गुरुनाम. लक्षात ठेवा, रामनाम, रा आणि म ही दोन पद आहेत. ह्या दोन पदांच्या मध्ये जी जागा आहे ना, तिथे तो गुरु राहतो, दत्तगुरु राहतो. त्या रामनामामध्ये गुरुनाम आपोआप आहे आणि गुरु जिथे आहे तिथे रामनाम आपोआप आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. अत्यंत प्रेम. राम रक्षण कसं करतो, रामाची रक्षा आमचं रक्षण कसं करते, उदी आमचं रक्षण कसं करते, हे सगळं आज आम्ही बघितलं आहे. ती उदी खरं म्हणजे खरखरीत आहे. ती उदी म्हणजे पूर्ण जळलेलं लाकूड आहे, म्हणजे पूर्ण वृक्षता आहे, पण ती आम्हाला स्निग्ध बनवते. हे मोठं कोडं आम्हाला कळलं पाहिजे. मग कुठलीही गोष्ट जाळली की जी स्निग्धता नाहीशी झाली ना. आम्ही लाकूड जाळतो, काय जाळतो, सुकी लाकडं जाळतो, ती शेवटी होतं काय, रक्षा होते. जी पूर्णपणे कोरडी आहे, पण जी पूर्णपणे कोरडी आहे तिलाच आम्ही रक्षा म्हणतो, तिलाच आम्ही उदी म्हणतो. पण ती पूर्ण कोरडी असणारी रक्षा, उदी, जेव्हा आम्ही परमेश्वराची म्हणून लावतो तेव्हा ती कोरडी रुखरुखीत न राहता आम्हाला स्निग्ध बनवणारी ठरते. हे ते भस्माचं महात्म्य, जे शिवलीलामृतामध्ये पण आम्हाला वारंवार सांगितलं गेलं, साईचरित्रामध्ये आम्हाला सांगितलं गेलं, आणि आज आम्ही अनेक जण त्याचा वारंवार अनुभव घेतो की स्वतः जळलेल्या लाकडापासून बनली म्हणून वृक्ष असल्यामुळे ती आमच्यात वृक्षता आणत नाही, तर आमच्यात वृक्षता घालवते, आमच्यामध्ये स्निग्धता आणते. जळलेल्या लाकडांपासून बनलेली ही उदी आम्हाला लाकूड करून ठेवत नाही आणि आम्हाला जाळत नाही, तर आमचा अग्नी उलट प्रज्वलित करते. आमच्या जीवनाची राख होऊ देत नाही, तर उलट जीवनाची राख झाली असेल तर त्यामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्हाला बाहेर काढायचं काम करते. पण कधी जेव्हा मी त्याला माझा म्हणेन तेव्हा आम्हाला नेहमी प्रश्न पडतो ना, माझा कुणा म्हणू मी, कोणाला माझं म्हणावं, आम्हाला याचा प्रश्न पडतो. ज्याला म्हणून माझं म्हणावं तो नेमका दगा देतो, तो मात्र कधीच दगा देत नाही, हे लक्षात ठेवा. कधीही दगा देत नाही. त्याने आतापर्यंत कधीही कोणालाही दगा दिला नाही आहे. शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. हा जबरदस्त वाक्य साईनाथाचं. मला सांगा, शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. क्लिअर कट शब्दामध्ये, माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साईनाथ सांगतोय, माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. की जो काया वाचा मनाने त्या साईनाथाचा झाला, साईनाथ हा साईनाथ त्याचा कायमचा ऋणी आहे. सुंदरकांडामध्ये आम्ही बघतो की राम हनुमंताला सांगतो की ह्या विश्वामध्ये असा कुठलाही देव नाही, मानव नाही, तपस्वी नाही, ऋषी नाही, मुनी नाही की जो तुझी बरोबरी करू शकेल. आणि तुझं माझ्यावर एवढं मोठं ऋण आहे की ते मी फेडूच शकत नाही. हनुमंता, मी फेडूच शकत नाही. कारण का,
कारण मी माझं मन तुझ्यासारखं बनवू शकत नाही. काय बात आहे. अरे प्रेम करायचं कसं शिकावं तर ना, तर देवाकडून शिकावं लागेल. प्रेम करायचं कसं हे पण त्याच्याकडूनच शिकायचं. त्या कृष्णाकडून, राधेकडून, रुक्मिणीकडूनच शिकायचं, त्या राम सीतेकडूनच शिकायचं, त्या हनुमंताकडून शिकायचं. तो राम कसा प्रेम करतो हनुमंतावरती, आणि वरती म्हणतो काय, मी तुझ्या अनऋणी होऊ शकत नाही, तुझ्या ऋणातून मुक्तच होऊ शकत नाही. मी परतफेड करणार कशी, कारण मी माझं मन तुझ्यासारखं बनवू शकत नाही, आणि मला तुझ्या ऋणातून मुक्त व्हायची मुळीच इच्छा नाही. मात्र ॲट द सेम टाईम तो भक्ताला ऋणात ठेवू इच्छित नाही. ही मोठी गोष्ट लक्षात घ्या. तो स्वतः ऋणामध्ये राहायला तयार असतो, पण तो भक्तांना मात्र स्वतःच्या ऋणामध्ये पण ठेवायला मागत नाही. ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. हनुमंताला विसर पडला होता ऋषींच्या शापामुळे स्वतःच्या ताकदीचा. रामाला भेटशील तेव्हाच तुझी ताकद तुला परत मिळेल. राम भेटून त्याला ताकद मिळाली. हनुमंत म्हणाला की भगवंत, आजपासून मी तुझा ऋणी झालो, तुझ्यामुळे मला माझी ताकद परत मिळाली. रामाच्या मनात सर्र झाला, अरे माझा लाडका भक्त, हा माझ्या कर्जामध्ये, हा माझा लाडका जीवात्मा, हा माझा अंश माझ्या ऋणामध्ये, ह्याच्यावर माझं ओझं नाही रे नाही. लगेच रामाने काय नाही घडवून आणलं आणि स्वतःच्या डोक्यावर हनुमंताचं प्रचंड मोठं कर्ज करून ठेवलं. को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो. ऐरावण मैरावण रामाला पकडून गेली, हनुमंत गेला सोडून आणला. सीता पळवली गेली, सीतेचा शोध हनुमंताने लावला. तो रामाचाही दूत झाला, सीतेचाही दूत झाला. बघा प्रेम कसं करायचं हे त्याच्याकडून शिकायचं. किती प्रेम करतो तो. फक्त हनुमंताने एक वाक्य काय विचारलं, देवा तू, मी तुझा आजपासून ऋणी झालो. कापलं त्याचं हृदय. सुरीचा जो स्पर्श झाला कळत त्याच्या हृदयात. हनुमंताच्या हृदयात इच्छा झाली, भावना उत्पन्न झाली की भगवंताने मला ऋणी केलं. भगवंताला एवढं वाईट वाटलं की तो म्हणाला, नाही, तुझं ऋण माझ्यावर असू दे, माझं ऋण तुझ्यावर नाही. प्रेम असं करायचं. मागच्या वेळेस मला सांगितलं, रुक्मिणी आणि सीता आम्हाला प्रेम कसं करायचं शिकवतात. रुक्मिणीने कृष्णाला बघितलेलं नाही आहे. कृष्णाला बघितलेली एकही व्यक्ती रुक्मिणीच्या सहवासात पण नाही आहे. तिने फक्त ऐकलंय त्या कृष्णाबद्दल. तिच्या स्वयंवर रचलं जातं, तिला पूर्ण चॉईस आहे कोणालाही निवडायचा. पण निवडायचं ज्यांना आमंत्रण आहे त्याच्यामध्ये कृष्णाचं नाव नाही आहे हे कळल्यानंतर ती रुक्मिणी एका क्षणात सगळं समजलं तिच्यासाठी. ती तिच्या खास गुरुस्थानी असणाऱ्या वृद्ध ब्राह्मणाला चिठी देऊन पाठवते, ज्याला कधीही बघितलेलं नाही कोणी, त्याला त्या कृष्णाकडे चिठी घेऊन पाठवते. आणि त्या खऱ्याखुऱ्या प्रेमळ भक्ताची चिठी, त्या रुक्मिणीची चिठी मिळाल्याबरोबर तो श्रीकृष्ण तसाच धावत सुटतो. पायात वाहनाही घातलेलं नाही आहेत, अस्त्रशस्त्रही घेतलेलं नाही आहेत, फक्त रथात बसतो आणि निघतो. बरोबर सारथी पण नाही, यादवांची सेना पण नाही आहे. बलरामाला कळल्यानंतर ते पत्र खाली पडलेलं असतं, ते वाचून बलराम बघतो आणि सैन्य घेऊन त्याच्या मागून धावत सुटतो. पण भक्ताला भेटण्यासाठी, ज्या तू माझ्यावर प्रेम करू त्याला भेटण्यासाठी हा भगवंत किती प्रेमाने धावत सुटतो बघा. बेभान होऊन तर धावत सुटला त्या रुक्मिणीचं हरण करण्यासाठी. रुक्मिणीने दाखवून दिलं, आम्ही पण परमेश्वराला बघितलेलं नसतं, आम्ही पण फक्त ऐकलेलं असतं. मामोड आम्ही त्या प्रेम का करायचं. अरे प्रत्यक्ष आमच्या माऊलीनेच आम्हाला दाखवून दिलं त्या रुक्मिणी मातेने की असंच प्रेम करायचं असतं भगवंता. सामान्य माणसाला पारखून घ्या आणि मग प्रेम करा. पण या भगवंतावर प्रेम करताना मात्र त्याला बघितलेलं नसेल, चित्रही दिसलेलं नसेल, दृष्टांत झालेला नसेल, अनुभव आलेला नसेल तरी काळजी करू नका. कारण ह्या जगाची जगन्माऊली रुक्मिणी आहे, तिने आम्हाला धडा घालून दिला आहे की प्रेम कसं करायचं त्या भगवंता. ही साक्षात स्वतः भक्तिरूपिणी आहे.
विचार करा, ह्या जगन्माऊलीनेच आम्हाला शिकवलं प्रेम कसं करायचं, ह्या जगनपित्याने आम्हाला शिकवलं प्रेम कसं करायचं. रामाचा संदेश सीतेकडे काय जातो हनुमंताकडून, सीताच्या विलाप करू लागते की हाय हाय की हे प्रभू रामचंद्र मला विसरले की काय, सुंदरकांडामध्ये निपट बिसारी, पूर्णपणे विसरून गेले की काय मला. तेव्हा हनुमंताच्या डोळ्यामध्ये पाणी भरून येतं, म्हणतो नाही नाही माते, जानकी माते नाही ग, असं नाही आहे. रामाचा संदेशही, राम तिचा निरोप पाठवलेला असो रामाने की सीते तू गेल्यापासून जे आतापर्यंत मला हितकारक होते ते सगळे माझा दुष्टापा करू लागलेत. शीतलता मला अग्नीसारखी झाले, चंद्र मला सूर्यासारखा दाहक ठरतोय, वरून पडणारं पावसाचं पाणी मला उकळत्या तेलासारखं वाटतंय. आणि कोणाकडे सांगितलं की म्हणे आपलं दुःख कमी होतं, काही कहो या जान न कोई, पण मी कोणाला सांगू, तुझं आणि माझं प्रेम कोणालाच कळणं शक्य नाही ग. तुझं आणि माझं प्रेम फक्त एकच, म्हणजे माझं मन जाणतं, फक्त माझं मनच तुझं प्रेम जाणतं आणि ते माझं मन तुझ्याकडेच आहे ग. मी कोणाशी बोल. काय प्रेम केलं सीतेवर रामाने सांगितलं की सीते आम्ही दुःख मोकळं करू दे कोणाकडे, की जो तू आपलं प्रेम जाणतो त्याच्याकडे, पण असं कोणी नाही की जो हे प्रेम जाणतो, फक्त माझं प्रेम जाणतं. एक मन मोरा, फक्त माझं मनच जाणतं तुझं माझ्यावरचं प्रेम, माझं तुझ्यावरचं प्रेम, आणि ते तर माझं मन हे सीते तुझ्याजवळ आहे ग. जान प्रीती रस येत नाही माही, एवढंच रस आहे, हेच खरं आहे. प्रेम करायला सुद्धा, भक्ती करायला सुद्धा भगवंतच शिकवतो, हे लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये ही भक्ती धारण करा. ही सामान्य जीवाचं उदाहरण आम्ही बघितलं, पण आम्ही सामान्यातले सामान्य असो काही हरकत नाही, पण तोच मार्ग, मर्यादाशील भक्तीचा मार्गच आम्हाला बेस्ट गोष्टी देऊ शकतो, हे लक्षात ठेवा. बाकी चुकीच्या मार्गाने मिळालेल्या गोष्टी तेवढ्याच चुकीच्या मार्गाने तुम्हाला अधिक कडेलोटाकडेच नेतात, हे लक्षात ठेवा. 4 गोष्टी कमी मिळाल्या राजानो, काही बिघडत नाही, पण त्या भगवंतावर प्रेम करायला 4 आणे पण विसरू नका. जेवढं जमेल तेवढं करत राहा. हरि हरिओम. मध्यम पातु खरध्वंसी, मध्यम पातु खरध्वंसी. शरीराचा माझा जो मध्यभाग आहे त्याचं रक्षण खरध्वंसी राम करो. खरं नावाच्या राक्षसाचा ध्वंस करणारा राम. आम्हाला बऱ्याच जणांना आठवत पण नसेल की हा खरं राक्षस येतो कुठे रामायणामध्ये, बरं, पण आम्हाला सगळ्यांना शूर्पणखा माहिती असते. दंडकारण्यामध्ये राम लक्ष्मण सीते सकट निघालेले आहेत, आणि ज्या क्षणी दंडकारण्यामध्ये प्रवेश करतात आणि आपली कुटी बांधतात त्याच क्षणाला तिकडे एक भयंकर राक्षसी येते, तिचं नाव आहे शूर्पणखा, जी रावणाची बहीण आहे धाकटी. ही अत्यंत विद्रूप आहे, क्रूप आहे, अत्यंत उंच आहे, अगडबंब आहे, पण तिच्या मनामध्ये रामाला बघताच रामाच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतं आणि तिला वाटतं की आपण रामाशी विवाह करावा. ती रामलक्ष्मणाकडे जाते, इकडे काही डाळ शिजण्याचा चान्स नाही. तेव्हा तिच्या लक्षात की ही जी आत बाई बसलेली सीता, हिच्यामुळे राम मला नाही म्हणतोय, आणि ह्याचं म्हणे एकपत्नी व्रत आहे, हिलाच जर मी खाऊन टाकली तर मग पुढे हा लग्न करू शकतो माझ्याशी. राक्षसीचं डोकं ते तसंच काम करणार. ती सीतेवर हल्ला करून जाते तिला खाण्यासाठी, आणि त्या क्षणाला राम लक्ष्मणाला आज्ञा करतो की नाक कान कापून तिला पाठवून दे. आणि त्याप्रमाणे मग शूर्पणखेचे नाक कान कापले जातात आणि शूर्पणखा रक्तबंबाळ होऊन तिथून निघते. हे दंडकारण्य, ज्या दंडकारण्याचा एक मोठा भाग जो आहे तो अरण्य नसून राज्य आहे राक्षसांचं. जसं लंकेमध्ये राक्षसांचं राज्य होतं तसंच दंडकारण्यामध्ये सुद्धा राक्षसांचं राज्य होतं, आणि त्या राक्षस राज्याचं नाव होतं जनस्थान. आणि या जनस्थानाचा राजा होता खर नावाचा राक्षस, जो रावणाचा सावत्र भाऊ होता, शूर्पणखेचा सख्खा भाऊ होता. खरं आणि त्याचा भाऊ दूषण आणि ही शूर्पणखाचे तिघे मिळून राज्य करत होते, परंतु प्रमुख राजा मात्र खरं नावाचा हा राक्षस होता. ही शूर्पणखा धावत आपल्या मोठ्या भावाकडे जाते, खराकडे, आणि त्याला म्हणते की खरा बघ की माझी काय अवस्था झाली म्हणून. खरं म्हणतो
काय झालं काय तुला, मग ती सगळी स्टोरी सांगते, त्याला सगळी गोष्ट सांगते. आणि मग खरं जो आहे तो आपल्या 14 सेनापतींना पाठवतो रामाचा नाश करण्यासाठी. पण राम एका क्षणामध्ये त्या 14 जणांचा निपात करतो आणि शूर्पणखा परत रडत येते. मग हा खरं नावाचा राक्षस दूषण आला आणि आपल्या पुतण्याला त्रिशराला बरोबर घेऊन आणि बरोबर 14,000 सैन्य घेऊन लढाईला निघतो. पहिल्यांदा 14 सेनापती गेलेत, 14 वीर गेलेत, नंतर 14,000 सैन्य. म्हणजे 14 आकडा नक्कीच काहीतरी इकडे महत्त्वाचा असला पाहिजे. आम्ही 14,000 सैन्याची वाट पहिल्यांदा लक्ष्मण लावतो आणि मग त्रिशराचा वधही राम करतो आणि मग खरं आणि रामाचे युद्ध सुरू होतं. ह्या खराशी युद्ध चालू असताना गोष्ट अशी होते की रामाचे बाण ह्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतात, ह्याच्या शरीराला इजाही करतात, परंतु आज जाऊन रुततात, आरपार जाऊ शकत नाही. त्या लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं. लक्ष्मण विचारतो की भगवंता हे रामा हे काय? तर राम त्याला म्हणतो अरे हा खरं आहे. खरं म्हणजे काय? तर खरखरीतपणा, वृक्षता, खळबळीतपणा, शुष्कता. आणि रामाचा बाण हा स्निग्धच आहे. मागे जे आपण नरसिंह बापू नाव बघितलं होतं त्यामुळे सांगितलं कयादू, प्रल्हादाची माता. कयादू म्हणजे काय? असं अस्त्र की जे आरपार जातं परंतु जखम करत नाही, रक्त गळत नाही, वेदना होत नाही. म्हणजे काय? तर भक्ती. तर रामाचा बाण म्हणजे काय? तर रामाचा बाण म्हणजे रामनाम. त्यामुळे हा रामबाण जो आहे तो त्याच्या आरपार गेला की खरं हा खरं उरणारच नाही. जर मला त्याच्याशी युद्ध करायचं आहे तर तो उरलाच पाहिजे. जर तो खरंच उरला नाही तर मी त्याशी युद्ध कसं करणार? म्हणून माझ्या कुठल्याही बाणाला त्याच्या आरपार जाण्याची परवानगी देत नाही आहे. मला त्याला असाच मारायला हवा. खूप सुंदर आहे हा संवाद राम लक्ष्मणाचा. लक्ष्मण विचारतो पण जर तुझा बाण त्याच्या आरपार गेला आणि तो बदलला तर त्याचं भलं नाही का? राम म्हणतो खरं आहे, पण हे कधी होईल? जेव्हा त्याला हवं असेल तेव्हा. हे कधी खरं होईल? जेव्हा त्याला हवं असेल तेव्हाच माझा बाण त्याला छेदून जाऊ शकतो, नाहीतर तो त्याला छेदून जाऊ शकणार नाही. आणि म्हणून त्याला माझ्या हातून मृत्यू पाहूनच चांगली गती मिळवणं भाग आहे. तो जिवंतपणी सुख भोगू शकणार नाही. आम्हाला इकडे कळलं पाहिजे की आम्ही ते लोक, परलोक, स्वर्ग वगैरे नरकांच्या गोष्टी करत असतो, पण आमचं जीवन जर आम्हाला सुखाचं करायचं असेल तर तो रामाचा बाण आमच्या आरपार जायला हवा. ते रामनाम आमच्या हृदयामधून आत बाहेर सतत प्रवास करायला हवं, तरच शक्य आहे ते. आणि मग शेवटी असा हजारो बाणांनी जर्जर करून त्या खरं राक्षसाचा ध्वंस केलेला आहे. ध्वंस म्हणजे शब्द काय आपल्याला? खरं ध्वंसी. बॉम्बस्फोट झाला की काय होतं? ध्वंस होतो. मी गोळी मारून ध्वंस होतो, त्याचं मनुष्य राक्षसागी मरतो. पण बॉम्ब छोडाने ध्वंस होतो, विध्वंस होतो. तसा खरं राक्षसाचा विध्वंस केलेला रामाने, तुकडे तुकडे केले. कारण त्याचा बाण त्याच्या हृदयाच्या आरपार घालून त्याला मारायचा नव्हता. म्हणून का? कारण त्या राक्षसाची इच्छा तशी नव्हती म्हणून. तीच गोष्ट रावणाच्या बाबतीत पण घडली पुढे, पण ते आपल्याला पुढे बघायचं. तर असा हा खरं राक्षस, अशी खरं रामाची लढाई. आणि ह्या लढाईबद्दल रामाने लक्ष्मणालाच केलेलं विवेचन जे आपल्या सगळ्यांसाठी आहे. आमच्या जीवनामध्ये जर रामनाम मिसळलं गेलं तरच स्निग्धता येते, हा पहिला मोठा सिद्धांत आम्हाला इथे कळला पाहिजे. राम विमुख संपत्ती प्रभुताई, जाई रही पायी बिनुपाई. ही रामाला सोडून जी संपत्ती आणि प्रभुताई म्हणजे मोठेपणा आहे तो मिळून न मिळाल्यासारखाच आहे. त्याचा आनंद आम्हाला उपभोगता येत नाही. कारण हा सगळा आनंद, सुख भोगण्यासाठी जी स्निग्धता आमच्यामध्ये असावी लागते ती स्निग्धता आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आणि स्निग्धता रामाला जो जो विन्मुख झाला त्याला कधीही प्राप्त होणं शक्य नाही. म्हणजे आमच्या शरीराचा भाग बघितला, हृदयम जामदग्निजित आणि यानंतर इथं मध्यम पादू खरध्वंसी. हा आमचा जो मध्य भाग आहे म्हणजे काय? त्याच्यामध्ये आमचं उदर आहे, जठर आहे, आमची आतडी आहे. आम्ही जिथून अन्न स्वीकारतो त्या ज्या अन्नामधून आम्हाला स्निग्धता प्राप्त होते ती स्निग्धता प्राप्त करून देणारा, रस प्राप्त करून देणारा इंद्रिय आमचं आमच्या पोटामध्ये या मध्यभागामध्ये आहे. त्याचबरोबर या मध्यभागाशी निगडीत अशी इंद्रिय आहेत की त्याच्यामधूनच प्रत्येक बालकाचा जन्म होतो,
स्त्रीचं गर्भाशय या मध्यभागामध्येच आहे. मग जे स्निग्धता हवीच, स्निग्धतेशिवाय बाळ वाढणं शक्य नाही. म्हणजे याचा अर्थ की या मध्यभागाला या स्निग्धतेची सर्वात जास्त आवश्यकता आहे आणि या मध्यभागातून स्निग्धता आम्हाला प्राप्त होत असते. मग अशा विभागाचं रक्षण सुद्धा कोण करू शकतो, तर हा रामच करू शकतो. हे जो खरध्वंसी आहे, ह्या जगामध्ये वृक्षरेचा नाश खरोखरच कोण करू शकतो, तर फक्त राम करू शकतो. बाबू कृष्ण करू शकत नाही का? बाबू शिव करू शकत नाही का? हनुमंत करू शकत नाही का? अरे सगळे एकच आहेत. म्हणून तू गोष्ट लक्षात घ्या राजानो, इलेक्ट्रिसिटी एकच आहे माझ्या घरामध्ये. मग मी म्हटलं की फ्रीजमधून मला गरम पाणी मिळेल, तर मिळेल का? नाही मिळू शकत. 20-30 आहे, पण मानवासाठी त्या विजेमधून डायरेक्टली गरमपणा किंवा गारपणा घेण्याची ताकद नाही, म्हणून ते यंत्र लागतं. त्याचप्रमाणे परमेश्वर सगळीकडे पसरलेलाच आहे, पण तो माझ्यासारख्या मानवाला प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचं सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी वेगवेगळी नावं त्या परमेश्वराच्या इच्छेनेच उत्पन्न झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. मला त्यांचा आसरा घ्यायलाच हवा. ही नामं म्हणजे काय त्याच्यानं? तर ही यंत्र आहेत. ही यंत्र म्हणजे ती कागदावर काढलेली किंवा कुठल्या पत्रावर काढलेली यंत्र नव्हेत. ही अशी यंत्र आहेत, मशीन्स आहेत, की जी आम्हाला परमेश्वरी ताकदीचा आम्हाला आवश्यक तसा आवश्यक त्या प्रमाणात फायदा करून देऊ शकतात, अशी यंत्र आहेत. आणि या यंत्रामध्ये हात सापडून आमचा हात निरुपयोगी होऊ शकत नाही, आम्हाला जखम होऊ शकत नाही. म्हणून रामनाम हे एक असे यंत्र आहे की जे आम्ही बघतो आजकालसुद्धा की एकच यंत्र असतं, ज्याला 3 बटणं असतात. एक बटन दाबलं की चहा येतो, एक बटन दाबलं की कॉफी येते, तिसरं बटन दाबलं की नुसतं दूध येतं. रामनाम हे एकमेव असं यंत्र आहे की ज्याला अनेक बटणं आहेत. कुठलंही बटन दाबलं तरी कुठलंही येणार नाही, पण ते बटन दाबायची सत्ता आमच्याकडे नसते, ती त्या रामाकडे, हनुमंताकडेच आहे. पण रामनाम मात्र हे मशीन मात्र असं आहे की जे आम्हाला आवश्यक आहे ते आम्हाला पुरवणारं ते मशीन आहे. मग खरा खुरा हा अल्लाउद्दीनचा दिवा आहे की आम्ही ज्याकडे जे मागू ते आम्हाला मिळू शकेल. पण काय फरक एवढाच आहे की कामधेनू काय किंवा कल्पवृक्ष काय, आम्ही मागू ते देईल. आम्ही चुकीचं मागलं चुकीचं पण देईल, पण रामनाम आम्हाला कधी चुकीचं काही देऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्निग्धता ही आम्हाला फक्त रामनामच देऊ शकतो. कृष्णनाम पण आम्हाला स्निग्धता देतो, शिवनाम पण देतं, हनुमंत नाम पण देतं. परंतु त्यासाठी काही संख्या पूर्ण करणं आवश्यक आहे. तर रामनाम घ्यायला सुरुवात केल्या क्षणापासूनच आमच्या शरीरामध्ये, प्राणांमध्ये आणि मनामध्ये, म्हणजे आमच्या भौतिक शरीरामध्ये, आमच्या प्राणमय शरीरामध्ये आणि आमच्या मनोमय शरीरामध्ये स्निग्धता उत्पन्न व्हायला सुरुवात होते त्याच क्षणी. पण जेव्हा मी त्या भावाने घेतो तेव्हा ते परमेश्वराचं नाम आहे म्हणून. म्हणजे खरध्वंसी खरा एकुलता एक कोण आहे, तर हा रामच आहे. आणि मी रामाच्या जीवनामध्ये बरेच आम्हाला लक्ष दिलं की याने खरोखरच जागोजागी वृक्षरेचा नाश केलेला आहे. कैकेयीने की जिने त्याला रामाला वनवासाला धाडला, तिच्याबद्दल सुद्धा रामाच्या मनामध्ये स्निग्धताच आहे. रावण ज्याने सीतेला पळवून नेलेली आहे त्याच्याकडे सुद्धा राम हनुमंताला दूत म्हणून पाठवतो. प्रत्येक चान्स रामाने त्याला दिलेला आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा राम रावणाचं युद्ध सुरू होतं त्या साक्षात हनुमंत पाठीशी उभे आहेत की जो शंकराचाच अवतार आहे आणि हा रावण शंकराचाच भक्त आहे. शेवटी जेव्हा रामाला त्याचे बाण लागायला लागतात, रावणाचे नुसता स्पर्श होतो तेव्हा हा शंकर खवळून उठतो. हा हनुमंत आपलं शिवस्वरूप धारण करतो, शंकर स्वरूप धारण करतो, रुद्रस्वरूप धारण करायला बघतो. ते रूप रावण बघतो, ते रूप रावण बघतो. राम शंकराला आवडतं, थांब थांब, तो तुझा भक्त आहे, तुझ्या रूपाच्या अजून त्याचा मृत्यू व्हावा असं मला वाटत नाही, तुझ्या ब्रिदाला काळोखी लागेल. एवढी स्निग्धता आहे बघा. पण ते रूप त्याला बघू दे, जर त्याने त्याची बुद्धी ठिकाणावर येणार असेल तर ते मला हवं आहे. तेही होत नाही. तेव्हा मग रामाच्या हातून रावणाची हत्या होते. पण ती सुद्धा राम त्याला एवढा वेळ देतो की राम आणि रावणाचा संवाद होतो, रावणाचा आणि हनुमंताचाही संवाद होतो. हनुमंत शंकर रूपाने त्याला समजावून सांगतो की भक्ती करून सुद्धा शंकराची ही रावणाची अशी दशा का झाली,
एवढी स्निग्धता आहे मला सांगा. आणि ज्या क्षणी रावणाचा मृत्यू होतो त्याच क्षणाला रामाचं आणि रावणाचं वैर समाप्त झालेलं असतं. मंदोदरी तिथे रडायला येते त्या क्षणाला राम विभीषणाला पुढे करतो की जा वहिनीची समजूत घाल. स्वतः मंदोदरीशी बोलतो आणि एवढंच नव्हे तर रावणाचे अंतिम संस्कार अत्यंत प्रेमाने विभीषणाकडून करून घेतो, स्वतः हजर राहतो. आणि एवढंच नव्हे तर अंतिम संस्कारासाठी जेव्हा विभीषण निघतो तेव्हा राम स्वतः लक्ष्मणासह त्याला वंदनही करतो. ही स्निग्धता रामाकडे आहे, लक्षात ठेवा. शत्रूबद्दल सुद्धा एवढी स्निग्धता ज्याच्या मनामध्ये आहे तो आम्हाला काय देऊ शकणार नाही. आणि स्निग्धता अत्यंत आवश्यक असते. बघा, आमचा साधा घराचा दरवाजा असतो, त्याची बिजाग्र असतात. 1 वर्ष गेलं की काय होतं, ती कुरकुरायला लागतात, दरवाजा घट्ट होतो. का? त्यांच्यामध्ये स्निग्धता नाही आलीच म्हणून आम्ही काय करतो, ऑइल टाकतो. पण त्याचं ऑइल आमच्या मनामध्ये टाकता येईल का मला सांगा? शरीरामध्ये एक वेळ ऑइलने मॉलिश केलं, काय केलं, आम्हाला स्निग्धता आणता येईल. कसलं क्रीम वापरलं, स्निग्धता आणता येईल. परंतु आमच्या मनाला स्निग्धता, बुद्धीला स्निग्धता कशाने येऊ शकेल? तर ती येते ती भक्ती, प्रेमाने. जर आमच्याकडे भक्ती आणि प्रेम नसेल तर आमच्या मनाला आणि बुद्धीला स्निग्धता कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि स्निग्धता नसली की शोक आलाच, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जिथे स्निग्धता नाही तिथे दुःख आलंच, तिकडे शोक आलाच. शोक कमी करण्याच्या कामी सुद्धा स्निग्धताच उपयोगी पडते. मग तो शोक कुठल्याही कारणाने झालेला असो. एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची सर्व प्रकारे हानी झालेली आहे, त्या व्यक्तीला सगळ्या त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम कोण करू शकेल? तिच्यासमोर, त्या व्यक्तीसमोर बसून व्याख्यान देणारा, उपदेश करणारा नाही, त्या व्यक्तीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारा, प्रेमाने त्या व्यक्तीला हात देऊन उभं करणारा आणि त्याचा हात धरून चालणारा. याच्याकडे स्निग्धता आहे, तोच आपली स्निग्धता वापरून त्या व्यक्तीला परत फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून परत उठवू शकतो. म्हणून ही स्निग्धता आम्हाला अत्यंत आवश्यक असते. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक पाऊलावरती आवश्यक असते. बघा, साधी गोष्ट लक्षात घ्या. आम्ही रस्त्यावरून चालताना जमीन जर खडबडीत असेल आणि पायात चपला नसतील तर काय परिस्थिती होते मला सांगा? कारण काटेकुटे असतील तर काय परिस्थिती होते? म्हणजे खरखरीतपणा असेल तर काय होईल? आमच्या घरची फरशी कशी लागते आम्हाला? खडबडीत चालते का? नाही, गुळगुळीतच लागते ना. का? कारण तिथे राहायचं असतं आम्हाला. आम्ही रात्री बिछाण्यात झोपतो, तो बिछाना आम्हाला खडबडीत चालतो का? एक वेळ कडक चालेल, मऊ चालेल, पण खडबडीत चालत नाही. तो आम्हाला कसा लागतो? तर स्मूथ लागतो. बरोबर. अंगावर मला सांगा शर्ट घातलं आहे आणि ते अंगाला टोचतं आहे, पण शर्टाचा मार्क असतो आपल्या, काय काय शर्टाचा तो मार्क टोचतो. आपल्याला चालतो का? नाही. संपूर्ण दिवस लक्ष सारखं कुठे राहतं? शर्टाच्या मार्ककडे राहतं. समजा एखाद्या स्त्रीला दागिन्याची भयंकर आवड आहे, चांगले सुंदर मोठा आणि 100 तोळ्याचा हार बनवला, यामध्ये हिरे लावले, पण याच्या मागच्या बाजूला सुया लावून ठेवल्या. त्याचं सुख लावेल का मला सांगा? की एका क्षणात काढून ठेवली बाजूला की नको का? कारण तो खडबडीतपणा आहे. म्हणून हे आम्हाला कळलं पाहिजे. साधी गोष्ट लक्षात घ्या. आपण नखं कापतो ना, नाकं कापतं की नाही? की वाढवतात? हो की नाही? हां. तर नखं कापतं. नखं कापल्यानंतर काय होतं? नखं कशी बनतात? खरखरीत बनतात. तर बोटाला खरखरीतपणा येतो. कारण आम्हाला माहीत नाही की आमच्या धर्माने कसं सांगितलेलं आहे नखं कशी कापावीत. आजचं पेडिक्युअर, मॅनिक्युअर आम्हाला फक्त माहिती आहे. धर्माने स्पष्ट आज्ञा दिलेली आहे की उपाशीपोटी नखं कापू नयेत, कारण उपाशीपोटी वृक्षता जास्त असते. नखं कापण्याच्या अगोदर दोन्ही हात संपूर्णपणे मनगटापासून खाली गरम पाण्याने स्वच्छ धुवावेत. साबण वापरू नये, आणि साबणाने शुष्कपणा येतो, वृक्षता येते. गरम पाण्यात भिजवल्याने हात मऊ पडतात, नखं मऊ पडतात, कापण सोपं पडतं, वृक्षपणा येत नाही. आणि मग वरती आम्ही काय करतो? हल्लीच्या काळामध्ये नेल कटर असतं. नेल कटरला काय असतं? एक फाईल असते. त्याने आम्ही काय करतो? ती नखं घासतो. कशासाठी? तो खरखरीतपणा जावा म्हणून. हे आम्ही दर महिन्याला करतो की नाही सांगा? पण तरी आमच्या डोक्यामध्ये एवढं शिरत नाही की हा खरखरीतपणा किती त्रासदायक ठरतो. अशीच खडबडीत नखं कापून बघायची. लोक खात राहतात, नखं खडबडीत असतात आणि मग त्यांच्या अंगावर सतत काटा उठत राहतो, त्यांच्या अंगामध्ये वृक्षता उत्पन्न होत राहते. यामुळे आमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही वृक्षता टाळायचा प्रयत्न करत असतो, वृक्षता टाळायचा प्रयत्न करत असतो. परंतु
आम्ही आमच्या मनातली वृक्षता मात्र टाळायचा कधीही प्रयत्न करत नाही. आमचं मन पटकन वृक्ष बनतं. ज्या व्यक्तीशी आमची मैत्री आहे 16-17 वर्षाची, 20 वर्षाची, 25 वर्षाची, ती व्यक्ती एक शब्द काय बोलली लगेच आमचा इन्सल्ट होतो. आम्ही त्या व्यक्तीशी कायमचं वाकडं घेतो. अरे 15 वर्ष कुठे गेली, 20 वर्ष मैत्रीची कुठे गेली, एका शब्दाने आमचं एवढं वाकडं काय केलं गेलं. पण नाही, ह्याचं कारण का, मनामध्ये स्निग्धता जास्त असती तर हा विचार मनात आला नसता. मना विचार आला असं हरकतीने थोड्या वाट बघीन. आणि त्याचबरोबर लढाईचं सामर्थ्य पण आम्हाला स्निग्धताच देते, लक्षात ठेवा. वृक्ष मनुष्य क्रूर बनतो, शूर बनू शकत नाही. स्निग्ध मनुष्य शूर बनू शकतो. स्निग्ध मनुष्य शूर बनू शकतो. कारण शौर्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि ती म्हणजे स्वतःच्या ध्येयावर असणारी निष्ठा. माझ्या अंतिम उद्दिष्टावर असणारी माझी निष्ठा, आणि ही निष्ठामुळे स्निग्धतेतून उत्पन्न होते. तिथे स्निग्धता नाही, ते निष्ठा नाही. आणि मग अशी निष्ठा माझ्या जीवनमूल्यांबरोबर माझ्याकडे नसेल तर मी माझ्या शत्रूंशी नीट लढा देऊ शकणार नाही, हे मला कळलं आहे. म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये लढाई जरी करायची असेल तरी गेली स्निग्धतेचा गुणधर्म माझ्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे, माझ्या मनामध्ये असणं खूपच आवश्यक आहे. बघा, आम्ही अभ्यास करतो शाळेमध्ये, काही विषय असतात. मला अजूनही काय ती भीती वाटते. म्हणजे खारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारे, हे सगळे वारे आणि त्यांचे सगळे प्रकार एवढे चक्रीवादळासारखे वाटायचे मला तेव्हा. असे न आवडणारे जे विषय असतात त्याचा अभ्यास करताना जांभई येते, झोप येते, कंटाळा येतो, तो लक्षात राहत नाही. असं का होतं? कारण माझं मन वृक्ष बनलेस त्या विषयाविषयी होतं. पण एखादा नवीन शिक्षक येतो आणि तोच विषय आम्हाला खुलवून शिकवायला लागतो. आम्हाला तो विषय समजायला लागतो, आम्हाला तो विषय आवडायला लागतो. का? कारण त्या व्यक्तीचं, त्या शिक्षकाचं त्या विषयावर प्रेम असतं. त्या प्रेमामुळे तो विषय त्याला नीट समजलेला असतो. पण तो विषय सोपा करून चालणारा शिक्षक आम्हाला भेटला, त्यामुळे तो प्रबलित विषय स्निग्ध व्हायला लागला. आम्हाला त्याच्याविषयी आवड उत्पन्न होती. आणि तशीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये असते परमेश्वराविषयी. परमेश्वराविषयी आमच्या मनामध्ये कायम भय असते, भीती असते. असं केलं तर कसं होईल, तसं केलं तर कसं होईल, असं केलं नाही तर तसं होईल. आम्हाला परमेश्वरावर प्रेम करायला कोणी शिकवत नाही, परमेश्वराला घाबरायला शिकवत. आणि जेवढे भय आहे ते स्निग्धता असू शकत नाही. आणि परमेश्वर आम्हाला प्राप्त होऊ शकतो फक्त स्निग्धतेमधूनच. आम्ही परमेश्वरावर प्रेम करायला शिकलो. हे सगळे मोठे मोठे ग्रंथ जे असतात ना ते वाचून बघा, कारण एवढे जड असतं ते अध्यात्म. आणि मग तुम्हाला कळेल की ह्या आध्यात्मिक ग्रंथांचा मारा माणसाची काय वाट लावू शकतो. वृक्षता आणतो. साई चरित्र वृक्षता आणत नाही, भगवद्गीता वृक्षता आणू शकत नाही, रामायण वृक्षता आणत नाही. का? कारण ही सगळे ग्रंथ प्रेमातून लिहिले गेले. बघा, रामायण कसं लिहिलं गेलं तर वाल्मिकी ऋषी सकाळी सकाळी निघालेले आहेत पहाटे आपल्या अर्चनासाठी, स्नानसंध्येसाठी. आणि जात असताना क्रौंच पक्षाच्या एक जोडपं बसलेलं आहे. एक व्याध येतो आणि त्यातल्या त्या नर जो आहे त्याला बाण मारतो. त्यामध्ये क्रौंच पक्षिणी आहे, ती जो विरहाने विलाप करते, रुदन करते. त्याच्यामुळे वाल्मिकीच्या हृदयामध्ये जे दुःख उत्पन्न होतं त्यातूनही अनुष्टुप छंदाची रचना झाली. त्याच्यावरून पुढे रामायण निघालं. मग रामायण ग्रंथ उत्पन्न कशातून झाला तर सहानुभूतीतून, अनुकंपेतून, करुणेतून, म्हणजे अतिव स्निग्धतेतून. हेमाडपंत आम्हाला वारंवार सांगतात की आम्ही लोण्याला सगळ्यात मऊ मानतो, पण ते चुकीचं आहे. कारण लोण्याला स्वतःला आम्ही जोपर्यंत हीट देत नाही तोपर्यंत ते विरघळत नाही. परंतु संत मात्र कसे विरघळतात तर दुसऱ्यांना ताप झाला, दुसऱ्यांना दुःख झालं की संत विरघळतात. वाल्मिकी ऋषी तसा आहे, पण वाल्मिकीचा ग्रंथही तसाच आहे. तो रामायण म्हणून स्निग्धतेने भरलेला आहे. तशीच गीता आहे. गीता लिहिली कुठे गेली? रणांगणावर. पण कुठे? गीतेचा पहिला अध्याय काय आहे? विषाद योग आहे. विषाद म्हणजे दुःख, खेद. अर्जुनाला खेद उत्पन्न होतो किंवा तो खेद दूर करण्यासाठी अर्जुनाविषयी त्याच्या मनामध्ये जी सहानुभूती उत्पन्न होते श्रीकृष्णाच्या मनात, त्या सहानुभूतीतून गीतेची रचना झालेली आहे. पण गीतासुद्धा कारुण्यमय, करुणामय,
प्रेममय ग्रंथ आहे. छोटासा असेल म्हणजे त्यामध्ये अमाप स्निग्धता आहे. ज्ञानेश्वरी लिहिली, एकनाथी भागवत लिहिलं. का लिहिलं? की ह्या आद्य जनांना संस्कृत कळत नाही आहे, त्यांना समजावून प्राकृतामध्ये रचना केली. तुलसीदासांनी रामायण कसं लिहायला सुरुवात केली हे मी 1000 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्याच कारुण्यापोटी. पण ह्यांच्या ग्रंथामध्ये स्निग्धता आहे. हे जे मोठे मोठे ग्रंथ लिहिले जातात ना अध्यात्माचे, ते करुणेतून उत्पन्न झालेले नसतात, तर ते बडेजावातून उत्पन्न झालेले असतात. की माझं ज्ञान लोकांच्या पुढे प्रगट व्हावं आणि मी किती मोठा आहे लोकांनी मान्य करावं हा ग्रंथ लिहिला जातो. त्याच्यातून कधी स्निग्धता उत्पन्न होऊ शकत नाही. साई चरित्र हेमाडपंताच्या मनात काय इच्छा उत्पन्न झाली पहिल्याच अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं आहे की बाबा जातं घेऊन दळायला बसलेत, पण का ते मला कळत नाही आहे. अशा या बाबांच्या लीला माझ्यासारख्या जवळ असणाऱ्या माणसाला जर कळत नाही आहेत तर आमच्या माणसाला काय कळणार. मग त्यांना हे सगळं कळावं, ह्या करुणेमधून हेमाडपंतांच्या या साई चरित्राचा जन्म झालेला आहे. हीच करुणा आम्ही मीनावहिनींच्या आयुष्यामध्ये बघितली. ही बाई ओरडायची, अक्षरशः वाटेल असं ओरडायची. पण कशामुळे? त्या करुणेमुळे. जे आले ते तरुणी गेले, न आले ते तसेच राहिले, हा तिचा अनुभव होता. म्हणून आम्हाला हे कळलं पाहिजे, कारुण्यामधूनच अपरंपार प्रेमापोटी ती ओरडत होती, चिडत होती. पण ज्यामुळे तिने हजारो लोकांना, लाखो लोकांना भक्तिमार्गावर आणलं आणि योग्य ठिकाणी आणून पोचवलं. म्हणून ती कायम स्निग्ध राहिली. बघा, तिचा अभंग आजही स्निग्ध आहे. त्या अभंगामधून स्निग्धता वाहत असते. आणि सगळ्यात जास्त स्निग्धता आम्हाला दिसते ती पिप्याच्या अभंगामध्ये. कुठलाही अभंग लावा, कुठल्याही चालीचा घ्या, पिपाचे शब्द आले कानावर की सगळी वृक्षता आपोआप गळून जाताना दिसते. युगे युगे मी मार्ग चाललो फक्त तुझा बाप. साधे शब्द, काही मोठे मोठे शब्द कुठेही वापरत नाही बघा, पण साध्या शब्दावरून त्याची अनुभूती व्यक्त करत राहतो. आणि त्याच्याकडे जी अपरंपार स्निग्धता आहे तो ती इतरांना सहजपणे वाटत राहतो, सहजपणे वाटत राहतो. ही का त्याच्याकडे उत्पन्न झाली? कारण त्याच्याकडे ते रामनाम आहे म्हणून, त्याच्याकडे त्याचा तो गुरु आहे म्हणून, त्याच्याकडे त्याचा तो परमात्मा सदैव आहे म्हणून. आम्हाला पण आमच्या जीवनामध्ये अशी स्निग्धता आणायची असेल. स्निग्धता म्हणजे सहजता, लक्षात ठेवा. स्निग्धतेशिवाय सहजता नाही. बिजागर गंजली की दरवाजाची सहजता गेली, सायकलची चाकं गंजली की सायकल चाकांची सहजता गेली, गाडीमध्ये ऑइल नाही की गाडीची स्निग्धता गेली, म्हणजे गाडीची सहजता गेली, गाडी चालू शकत नाही. हे आम्हाला कळलं पाहिजे. स्निग्धतेशिवाय सहजता नाही. आणि आम्हाला काय वाटत असतं की आमच्या जीवनामध्ये सहजता, सहजपणा यायला हवा. आमच्या जीवनात सहजपणे काय घडत असतं तर चुकीच्या गोष्टी. दुःख सहजतेने येत असतात, सुख मात्र मागून सुद्धा येत नसतात. कारण सुख येण्यासाठी स्निग्धता लागते आणि दुःख येण्यासाठी वृक्षता लागते. वृक्षता आमच्याकडे भरपूर असल्यामुळे संकट आमच्याकडे सहजतेने येऊ शकतात, दुःख आमच्याकडे सहजतेने येऊ शकतात. आणि स्निग्धतेमध्ये आम्ही कमी पडत असल्यामुळे सुख आमच्याकडे सहजतेने येऊ शकत नाही. आणि तीच सहजता आमच्या जीवनामध्ये आणायची असेल तर पहिल्यांदा आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो राम आणायला हवा. खरं ध्वंसी येतो हे लक्षात घेऊन तो राम आणायला हवा. तो राम जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या वृत्तीमध्ये भिनत नाही ना, तोपर्यंत ती अपरंपार स्थिरता मला प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रत्येकाने नीट ओळखलं पाहिजे. आणि परत इथे आम्हाला दुसरा अर्थ पण लक्षात घ्यायला पाहिजे की मध्यम पातू खरं ध्वंसी. मध्यबिंदू, मध्य मार्ग, मध्यम मार्ग. ना डावा ना उजवा, ना अतिशीत ना अतिउष्ण, ना अतिविशाल ना अतिसूक्ष्म असा की जो मला दिसू शकत नाही. मग सूक्ष्म सुद्धा डोळ्याने दिसू शकत नाही ते काय उपयोगाचं मला? आणि एवढं विशाल आहे की जे मी माझ्या डोळ्यामध्ये मापूच शकत नाही त्याचा काय उपयोग आहे? आम्हाला राम असा बघता आला पाहिजे. त्यासाठी काय दिवसभर आम्हाला जपमाळ घेऊन हिंडायची आवश्यकता नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आमचं नित्य नैमित्तिक कर्म करून सुद्धा आम्ही हे सगळं करू शकतो. जी मंडळी म्हणतात ना की आम्हाला बापू वेळ मिळत नाही वाचायला, आम्हाला वेळ मिळत नाही रामनाम घ्यायला, त्यांनी समजायचं की आम्ही स्वतःलाच फसवतो आहोत. सहजपणे भरपूर मोकळा वेळ असतो आमच्याकडे, आम्ही सहजपणे करू शकतो, काम करताना पण करू शकतो. परंतु आमच्या मनाची तयारी नसते. म्हणून आमच्या मनाची तयारी नसते, आमच्या मनात यामुळे गोडी लागत नाही. म्हणून आमच्या मनाला गोडी लागत का नाही? तर आम्ही रामनाम घेत नाही म्हणून. हे एक दुष्टचक्र तयार होतं.
आम्ही परमेश्वराचं नामस्मरण करत नाही, त्याची भक्ती करत नाही म्हणून स्निग्धता नाही, स्निग्धता नाही म्हणून गोडवा नाही, गोडवा नाही म्हणून रामनामाची गोडी नाही, गुरुनामाची गोडी नाही, आणि गुरुनामाची गोडी नाही म्हणून परत स्निग्धता नाही. पुढे ते आम्हाला या दुष्टचक्रात छेद द्यायलाच पाहिजे. आम्हाला पोपटपंचीसारखं का होईना पहिल्यांदा रामनाम गुरुनाम घ्यायला सुरुवात करायलाच हवी. म्हणजे ती पहिल्यांदा आमची पोपटपंची ठरेल. आमचं नुसतं तोंड हलवत राहू आम्ही, परंतु हळूहळू चुकून माकून कधी का होईना त्याचं एक नाव आमच्या मनामध्ये नक्की घुसेल आणि तेच खूप मोठं काम करून जाईल, हे लक्षात घ्या. हा जो मध्यम मार्ग आहे हा खूप आवश्यक असतो. आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्ही टोकाची भूमिका घेऊन जगू शकत नाही. समजा साधी गोष्ट, तुम्हाला एक टोकाची भूमिका म्हणजे काय, 24 तास समजा बस, अरे 6 तास झोपेची काढून टाका. 6 तास म्हणजे अनेकांचे डोळे बारीक मोठे झालेले बघितले, कारण सगळ्यांना 8 तास झोपतात, बरोबर की नाही. 8 तास 9 तास 10 तास आयुष्य फुकट जातं आमचं, आम्हाला काही लाज वाटत नाही. विचार करा, ज्यानं 24 तासामध्ये 8 तास झोपलात तुम्ही, म्हणजे 1/3 आयुष्य फुकट, तुम्ही जगलातच नाही ते. पण दुसरा कोणी दुसऱ्या डोक्याला जाईल आणि म्हणेल का मी अजिबात झोपणारच नाही, तर ते चालेल का? तेही चालणार नाही. म्हणजेच काय, आम्हाला मध्यम मार्ग स्वीकारायला हवा की 6 तास जी आवश्यक झोप आहे तेवढीच आम्ही घेऊ आणि उरलेला वेळ आम्ही सत्कारणी लावू. हा मध्यम मार्ग. हा मध्यम मार्ग आम्हाला कोणामुळे प्राप्त होतो? रामामुळे प्राप्त होतो. एखाद्या माणसाने म्हणे मी एवढं खाईन की एवढा घाला मोठा गल्लठ होईन, उचित आहे का? नाही. एखाद्या म्हणते मी खाणारच नाही कारण की साप मरतुकडा होईन, उचित आहे का नाही? मार्ग कुठला चांगला? मध्यम मार्ग चांगला. एकाने म्हटलं की बाबा मी सगळ्या लोकांवर प्रेम करीन, शत्रूवर पण प्रेम करीन, चांगली गोष्ट आहे. मग शत्रू मला मारायला त्याला म्हणे मार, मला ये मार बाबा मार, चांगलं आहे का? सामान्य माणसाची गोष्ट आहे का नाही? संताला जमेल, मी सामान्य माणसाची गोष्ट करतो. दुसरा म्हणेल की मला जर नुसता संशय आला की हा माणूस माझा शत्रू आहे, मी त्याला जाऊन खून करीन, उचित आहे का? मला सांगा. नाही. माझ्या लक्षात काय येतं की कुठल्या आम्हाला सामान्य माणसाला हे टोक किंवा ते टोक दोन्ही लोकांपासून सुख लाभू शकत नाही. आम्हाला मध्य मार्ग पाहिजे आणि तो मध्य मार्ग आम्हाला फक्त रामनाम देतो. कारण ही दोन टोक कशी असतात? इज अ पोलरायझेशन. 2 पोल्स असतात, 2 पोल्स आहेत. प्रत्येक गोष्ट ह्या दुनियेमधली, ह्या विश्वामधली ही 2 पोलांनी बनलेली आहे. साधी गोष्ट लक्षात घ्या. एक लोहचुंबक आहे, समजा मी ठरलं की हा लोहचुंबक आहे, म्हणजे हा हे असं कुठं टोक झालं? नॉर्थ पोल, उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ पोल झाला. आता हा मध्यबिंदू आहे, बरोबर. आता विचार करा, ह्या मध्यबिंदूच्या खालचा प्रत्येक भाग हा दक्षिण ध्रुवाचा भाग आहे की नाही? पण समजा मला दक्षिण ध्रुवाच्या भागाला उत्तर ध्रुव करायचं असेल तर मला काय करायला पाहिजे? सिंपल, इकडे कापायला पाहिजे. इकडे कापलं की हा जो भाग साऊथ पोलचा होता तो नॉर्थ पोल झाला ह्या खालच्या लोहचुंबकाचा, बरोबर. म्हणजेच मला गोष्ट काय कळली पाहिजे की या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी 2 पोल आहेत. आम्हाला प्रत्येक वेळी हा पोल तिकडे तिकडून तिकडे घालवायची इच्छा असते, पण ते होणं शक्य नाही. हे पहिल्यांदा आम्ही शिकलो पाहिजे की संपूर्ण पृथ्वी, हे ग्रहतारे सगळे हे मॅग्नेटिक फील्डमधूनच उत्पन्न झालेले आहेत. ओरिजिनल फील्ड वॉज ओनली मॅग्नेटिक फील्ड, आणि मॅग्नेटिक फील्डमधून मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड उत्पन्न झालं. म्हणजे माझं जीवन पण कुठे या मॅग्नेटिक फील्डशी नक्कीच निगडीत आहे. जर मी दक्षिण ध्रुवाला आहे आणि माझ्या दक्षिण ध्रुवाचं रूपांतर मला उत्तर ध्रुवामध्ये करायचं आहे, तर मी कितीही पळत राहिलो तरी ते होणार नाही. तर माझ्यावर जो उत्तर ध्रुवाचा, मला उत्तर ध्रुव जर बनायचा आहे, माझ्या वरचा जो उत्तर ध्रुवाचा भाग आहे तो मला कापून काढला पाहिजे. म्हणजेच काय की जो माझ्या ध्येयाच्या आड येणारा भाग आहे तो मला कापून काढला पाहिजे, तरच मी उत्तर ध्रुव बनेन. नाहीतर मी उत्तर ध्रुव बनू शकणार नाही. किंवा दक्षिण ध्रुव बनायचं तरी तीच गोष्ट आहे की माझ्या ध्येयाच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट मला कापून काढता आली पाहिजे, तरच मी माझं ध्रुवीकरण करू शकेन, मी माझा ध्रुव बदलू शकेन, मी पापीचा पिपा बनू शकेन. नक्की. म्हणजे आवश्यक मला काय आहे, तर ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या मला कापून काढणं आवश्यक आहे. हे मी तुम्हाला काय सांगतो राजानू, मूर्ती कशी घडते? तर एक दगड असतो, त्या दगडामधला अनावश्यक भाग मी काढून टाकतो, उरते ती मूर्ती.
आम्ही नेहमी काय म्हणतो, मूर्ती घडवतो. मूर्ती घडवत नसतो आम्ही. आम्ही काय करत असतो, त्या दगडामधला अनावश्यक भाग आम्ही काढून टाकत असतो. म्हणजे उरती ती मूर्ती. हे लक्षात घ्या, मला माझ्या जीवनाची अशी सुंदर मूर्ती घडवायची असेल तर हा अनावश्यक भाग काढून टाकायला मी शिकलं पाहिजे. म्हणजे अनावश्यक भाग काढून टाकायला शिकणं म्हणजेच मध्यम मार्ग स्वीकारणं, हे मला कळलं पाहिजे. मध्यम मार्ग स्वीकारणं, ध्रुवीकरण चेंज करणं हे मला शक्य नसतं. मी सामान्य मनुष्य आहे, पहिल्यांदा मला मान्य करायला पाहिजे. मग एका क्षणामध्ये वाल्याचं वाल्मिकी झाला का राजानो? नाही झाला. पण वाल्यांना ज्या क्षणी नारद भेटले, सद्गुरू भेटला, त्या क्षणी त्याचा हात पकडून वाल्याने रामनाम घ्यायला सुरुवात केली. आणि मग 10,000 वर्षे 40,000 वर्षे जे काय ग्रंथ सांगतो त्यानुसार शेवटी त्याचं रूपांतर वाल्मिकीमध्ये झालं. आमचं का होणार नाही? म्हणजे आम्हाला वाल्मिकी नसेल व्हायचं, पण कमीत कमी आम्ही वाल्यापासून एक चांगला मनुष्य तर नक्की बनू शकू, नक्की बनू शकू. आणि हजारो उदाहरणं आमच्या आजूबाजूला असतात, तीच आम्ही स्वीकारली पाहिजे. चांगल्या गोष्टी स्वीकारा, दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी फक्त बघा, त्यापासून शहाणपणा शिका. मात्र त्यांच्याबद्दल जास्त निंदा नालस्ती करत बसू नका, कारण त्यामुळे तुमच्या मनामध्ये ते गुण आपोआप येऊन दाखल होतात. हे लक्षात ठेवा. ज्या गुणांचं तुम्ही जास्त चिंतन करता ते गुण आपोआप तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होतात. तुम्ही जेव्हा शेजारच्या बाईविषयी किंवा दुसऱ्या माणसाच्या वाईट गोष्टीविषयी बोलत राहता, निंदा नालस्ती करत राहतात, ते गुण आपोआप तुमच्या मनामध्ये उत्पन्न होतात. हे लक्षात घ्या. म्हणून मला मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे की वाईट गुण बघायचेच नाहीत असं करून चालणार नाही. वाईट गुण बघितले पाहिजेत, ओळखले पाहिजेत, त्या माणसाला मला लांब ठेवता आलं पाहिजे. पण त्याचबरोबर त्यांची निंदा नालस्ती करत मी स्वतःला त्याच्यासारखं बनवून मला चालणार नाही, हे नीट मला समजून घ्यायला पाहिजे. हा मध्यम मार्ग आहे. मध्यम पाहतो खरं ध्वंस. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा मध्य आहे, म्हणजे सगळ्यात मोठा मध्य. आम्ही नेहमी एक शब्द वापरतो की शब्द म्हणजे एक म्हण वापरतो की दुनिया फिरते कशाभोवती? कशाभोवती फिरते दुनियेत? काय म्हण वापरतो आपण? काय बरं? अरे माहिती आहे ना तुम्हाला, हात खिशात घ्यायला बाहेर काढा, काय असेल ते, बरोबर की नाही? फिरते रुपयाभोवती दुनिया, पैशाभोवती दुनिया फिरते, बरोबर की नाही? दाम करी काम रे. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आजकाल आम्ही एक मोठा वेगळा शब्द वापरतो, व्हिटॅमिन एम. जे डॉक्टरांनी शोधून सापडलेलं नाही असं व्हिटॅमिन एम प्रत्येक माणसाला सापडलेलं आहे. आणि व्हिटॅमिन मनी, हा पैसा. भारतामध्ये अनेक प्रवचनकार बघतो की पैसा कसा वाईट आहे सांगत राहतात. मी काही संत नाही, साधू नाही, प्रवचनकार पण नाही, आणि बाकी आणखीन कोणी 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 मुळीच नाही. मी फक्त अनिरुद्ध. मी तुम्हाला असला उपदेश करणार नाही की ज्याने तुमचा घात आहे. पैसा कमावणं ही चांगली गोष्ट आहे, त्यात काहीही वाईट नाही. परंतु पैसा मी चांगल्या मार्गाने मिळवणं, चांगल्या कामांसाठीच वापरणं, चांगल्या मार्गाने वापरणं आणि उचित प्रकारे त्याचा व्यय करणं, म्हणजे तो खर्च करणं, हे महत्त्वाचं आहे. हा मध्यम मार्ग आहे. आम्हाला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये भिकाऱ्याला खूप मोठं श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. आम्ही अगदी वाट बघत असतो. आमची परिमाणच एवढी चुकीची आहेत ना की भीक मागणारा भगव्या रंगाचा मनुष्य दिसला की तो महात्मा. म्हणा बापू साईबाबा विसरला. मला माहिती आहे, मला अडवायला लोकांकडे अनेक प्रश्न असतात, पण मी अडत नाही. नावच अनिरुद्ध आहे की ज्याला कोणी कधी अडवू शकलं नाही आणि अडवू शकणार नाही. पण साईनाथांची गोष्ट माहिती आहे का राजानं? साई चैतन्य वाचलेल्यांना कळेल. फक्त 5 घरी भिक्षा मागायचं ना, आणि कोळंबा सदैव भरलेला. हे कसं काय? आणि त्यामधून कोणी किती भाकऱ्या घेऊन जात होतं, कुत्री पण त्यामध्येच खात होती, बरोबर? त्यांना अटका होता नव्हता. असा कोळंबा ज्याच्याकडे असेल त्याने भिक्षा मागायला हरकत नाही. नाहीतर जवळ जिणे लाजिरवाण, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सिग्नलला उभे राहा, भिकाऱ्यांचा तांडा तांडा तुमच्या अंगावर धावून येतो आणि तुम्ही भीक देते म्हणजे तुम्हाला शिव्या घालत परत देऊन जातो. ज्या भिक्षावृत्तीचा उपदेश ज्ञानेश्वर महाराज करतात ती अशी आहे, त्यामुळे संग्रह नाही. स्वतःच्या गरजेपेक्षा एक घासही जास्त ठेवायला परवानगी नाही आहे, तरच भिक्षा मागायला परवानगी आहे. की मी सकाळचं जेवण संध्याकाळी ठेवून देईन तरी त्याला भिक्षावृत्तीला परवानगी नाही. म्हणजे खराब संत जर कोण असू शकेल तर कोण? की जो एका प्रहराचाही संग्रह करत नाही, जो खरा अपरिग्रही आहे तोच. पण आमच्यामध्ये भिकाराला खूप मोठी प्रतिष्ठा आहे आणि धनवान मनुष्य पापीच असला पाहिजे असा आमचा एक गैरसमज होता.
पण तरी प्रत्येक भिकाऱ्याला धनवान व्हायचंच असतं. तोंडाने आम्ही म्हणतो की आम्ही काही पैशाच्या मागे नाही, पण वेळ येते त्या लोकांच्या पुढे 4 हात जाऊन पसरायला लागतं की मला आता मदत कर. तर तुम्ही भिकारी झालेला नसता. हा माझा तुम्हाला प्रश्न का? बऱ्याच ठिकाणी लोकांच्याकडून वर्गण ऐकतो आम्ही पैशाच्या मागे नाही बापू. चांगली गोष्ट आहे, पैशाच्या मागे नसावंच माणसाने लक्ष्मीच्या मागे असावं, लक्ष्मीच्या चरणांशी असावं. पण जेव्हा गरज पडते तेव्हा तोंड वेंगाडायला जाताना राजानो, तेव्हा तुम्ही भिकारी बनलेले असं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला वेदना होती, तुम्हाला बापू आमचा कठोर बोलतोय, पण मी तुम्हाला आवडेल ते बोलायला इथे बसलेलं नाही हे नक्की. मला सांगायचं ते सांगायला मी बसलेलो आहे. चांगल्या मार्गाने न्याय मार्गाने कष्ट करून आवश्यक एवढा पैसा कमवा आणि देवाचं नाव घ्या, मला योग्य ते मिळेलच. मात्र ओरबाडू नका कोणाला. ओरबाडून धन मिळवाल ना ते अवदसेचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. अलक्ष्मीचं आहे, लक्ष्मीचं नाही. त्यातून सुख समाधान शांती कधी मिळणार नाही. दुसऱ्या बाजूने भिकारी पण बनू नका. आम्ही पैशाच्या मागे नाही म्हणायचं. 4 वाजता नोकरीवरून घरी यायचं आणि टांग घेऊन बरी बसून राहायचं. त्यापेक्षा एखादा व्यवसाय करा, पण तो डुबण्यासाठी नाही. आहे ते पण घालून बसतो आम्ही. दुसरी नोकरी पत्करा, नसेल तर सेवा करा. पण घरातल्या घरामध्ये संध्याकाळी 4 ते रात्री 11 वाजता टी व्ही बघत पैशामध्ये काय उपयोग आहे मला सांगा? हा धंदा जमत नसेल ना तर देवाचा धंदा करा. देवाचा धंदा करा म्हणजे बुवा बनून बसू नका. तर तुकारामाने केला तसा व्यापार करा. परमेश्वराच्या नामाचा व्यापार करा. परमेश्वराचं नामस्मरण करा, भक्ती करा. मार्ग आपोआप सुटत जातील. आपोआप हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण हा मध्य आम्ही गाठला पाहिजे. भारतामध्ये आम्ही हा मध्य गाठत नाही. श्रीमंत एक ते एका टोकाचा श्रीमंत असतो, त्याला पैशाचा माज असतो, तर गरीबाला गरिबीचा माज असतो. गरीबाला पण गरिबीचा माज असतो. मनापासून तुम्हाला सांगतो राजानो, हा गरिबीचा माज सगळ्यात त्रासदायक. श्रीमंतीचा माज एक वेळ परवडला, पण गरिबीचा माज जास्त परवडत नाही. कारण श्रीमंतीचा माज इतरांना त्रास देतो, गरिबीचा माज इतरांपेक्षा स्वतःला जास्त त्रास देतो. त्या माणसाची अधिक अधिक अवहेलना करीत जातो. हे दोन्ही माज आमचे उतरले पाहिजे. तुम्हाला भाऊ गरिबीचा माज म्हणजे काय? तर हे माझं दुर्दैव आहे असं तो मानतो. आणि ह्या गोष्टीतून पुढे जाता तो असं म्हणायला लागतो की श्रीमंत होणे हे चांगलंच नाही आहे. परत आम्हाला आध्यात्मिक गुरु नानाविध उपदेश करतात की पैसा कसा वाईट आहे. तो सगळी मनाने समजून घालून घेतो की नाही, पैसा कमवताना तेच चांगलं आहे. बाबाने कसा म्हाळसापतीला गरीब ठेवला होता. अरे म्हाळसापतीशी पुढे स्वतःची तुलना करता. म्हाळसापतीसारखं जगणं तुम्हाला शक्य नाही आहे, हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ह्याच्यामधून आम्ही लोकांशी तुटकपणे वागायला लागतो. पैशाची गरजच नाही म्हणतो आणि कितीतरी अनेक चांगल्या गोष्टींना आम्हाला मुकावं लागतं. ह्याच्यातून आम्हाला बाहेर पडायला हवं. पैसा कमावणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच पैसा नीट राखणं पण महत्त्वाचं आहे. पैसा वाढेल तसा खर्च न करणं पण महत्त्वाचं आहे. आम्ही नीट शिकलं पाहिजे. हा मध्य मार्ग आहे. हा मध्य मार्ग पण आम्हाला रामनाम देतो. कसं देतो? आपोआप देतो. हे यंत्र म्हटलं, यंत्रच खूप वेगळं आहे. हे देतं, मग त्यासाठी आम्हाला ते रामनाम घ्यायला हवं. तो राम आम्हाला स्वीकारायला हवा. दुसरा मध्य मार्ग आम्ही आमच्या जीवनामध्ये बघतो. बघा, साधी गोष्ट आहे, अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडणारी गोष्ट आहे. असा एखाद दिवस उजाडतो की आम्हाला खूप बोर झालेलं असतं, कंटाळा आलं असतं. काय दररोज तेच करायचं. मग कुठे बाहेरगावी जाऊया. मग बाहेर यायला सुट्टी नसते, हे मिळत नाही, ते मिळत नाही, पैसे नसतात, काही होतं, काहीतरी प्रॉब्लेम्स होतात. किंवा वेळ नसतो, मुलांना सुट्टी नसते, नवऱ्याला सुट्टी नसते, बायकोला सुट्टी नसते, जे काय असेल, किंवा पाऊस पडत असतो. पण आम्हाला कंटाळा आलेला असतो. असं किती वेळ झालं आपल्या आयुष्यामध्ये मला सांगा? एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, अनेक वेळा झाले. पण कधी आम्ही असा विचार केला का की या कंटाळ्यावर एक रामबाण उपाय काय? तर त्याची अगोदर जाऊन की या कंटाळ्याचं कारण काय? आम्ही कधी विचार करत नाही. कंटाळा आला ह्याचा अर्थ काय? कंटाळा मला आला, मला सगळं बोर वाटते, मला उदास वाटते, सगळं चांगलं असून सुद्धा, किंवा सगळं वाईट होतं आहे म्हणून सुद्धा, तर बरं ठीक आहे, मग मी असं समजू शकतो. पण काही विषय कारण असं आम्ही बोर झालेलो असतो, कंटाळलेलो असतो. का? कारण लक्षात घ्या की मन, प्रत्येक मानवाचं मन हे विकसनशील आहे. हे विकसनशील आहे, सतत विकास पावत असतं, सतत विकसितच होत असतं. जन्मल्या क्षणापासून मृत्यू क्षणापर्यंत विकास काय होत असतो? सतत तर मनाचाच विकास होत असतो. पण मनाचा विकास झाला, आपण ते भरलं नाही तर काय निर्माण होणार? पोकळी निर्माण होणार. आणि ही पोकळी म्हणजे खालीपण, म्हणजे रिकामपण, म्हणजेच बोर्डम. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे.
मग ही पोकळी काही जण कशा रीतीने भरायला बघतात, काही जण भरायला बघतात चुकीच्या गोष्टी करून. आम्ही मन भरतो, पण कशाने भरतो? चुकीच्या गोष्टीने भरतो. त्याचे दुष्परिणाम पुढे दिसायला लागतात. तर काही मंडळी दुसऱ्या टोकाला जातात, ते कल्पनाचे मनोराज्य रंगवायला लागतात आणि कल्पनेमधून आनंद मिळवायला बघतात. पण कल्पना म्हणजे वारंवार केली, कल्पना म्हणजे काय? तर अभाव. माझ्या मनामधली पोकळी कमी होत नाही, ती एकीकडची नाहीशी दुसरीकडे उत्पन्न होते, एवढाच फरक पडतो. तात्पुरतं मला एका ठिकाणी बरं वाटतं, दुसरीकडे प्रॉब्लेम उत्पन्न झाला. बोर्डम म्हणजे पोकळी, आणि मनामध्ये माझ्या बोर्डम येतं, कंटाळा येतो. म्हणजे काय? की मनामध्ये पोकळी उत्पन्न झाली आहे, मनामध्ये खूप जागा माझ्या रिकामी आहे. म्हणजे भरायची तर कशाने भरा? अरे परमेश्वराच्या नामस्मरणाने भरा, प्रार्थनेने भरा, लोकांच्या सेवेने भरा, चांगल्या गोष्टी ऐकून भरा. मला कंटाळा आला ही भावना आली, ह्याचा अर्थ माझ्या मनामध्ये पोकळी उत्पन्न झालेली आणि ती मला भरणं आवश्यक आहे. कधी कधी आम्ही पिक्चरला जातो, चांगली गोष्ट आहे, नाटक बघतो, चांगली गोष्ट आहे, पण त्याने पोकळी भरत नाही. त्यामुळे काय होतं? तात्पुरती मला पोकळीची जाणीव माझी जी आहे ती नाहीशी झालेली असते. एवढंच. मी चित्रपट बघणं आवश्यक आहे, खेळणं आवश्यक आहे अधिक. कारण खेळण्यामध्ये, चित्रपट बघण्यामुळे, नाटक बघितल्यामुळे माझी त्या पोकळीची जाणीव नाहीशी झाली, पण पोकळी नाहीशी होत नाही. परंतु जेव्हा मी स्वतः खेळतो, खेळ बघतो, तेव्हाही तेच होतं इतरांचा. पोकळी तात्पुरती मी विसरतो, पण पोकळी नाहीशी होत नाही. म्हणजे मी स्वतः खेळतो, कधी पोकळी नाहीशी होते, ॲटलिस्ट कमी तरी होते, हे मला कळलं पाहिजे. मी स्वतः जेव्हा काही गोष्ट करतो तेव्हाच ते पोकळी नाहीशी होते. उद्धरेत आत्मना आत्मानम. आमच्या मर्यादा मार्गाचं मोठं वाक्य म्हणजे काय? तर उद्धरेत आत्मना आत्मानम. माझा स्वतःचा उद्धार फक्त मीच करू शकतो, बाकी कोणीही नाही. बाकी कोणी करू शकत नाही, हे मला कळलं पाहिजे. माझा उद्धार फक्त मीच करू शकतो आणि त्यासाठी ताकद यायला तो डायरेक्ट बसलेला आहे त्याच्यामध्ये, आणि माझ्यामध्ये कोणीही एजंट नाही. ही पहिली गोष्ट मला ठामपणे स्वतःला सांगता आली पाहिजे, तर मला ह्या पोकळ्या भरून काढता येतील. ह्याच्यापुढे कधी कंटाळवाणं वाटलं की पहिल्यांदा विचार करा की माझ्या मनात पोकळी का उत्पन्न झाली आहे. ह्याचा अर्थ मी भक्तीत कमी पडतोय, मी सेवेत कमी पडतोय. जो भक्तीत आणि सेवेत कमी पडत आहे त्याच्या आयुष्यात कधीही पोकळी उत्पन्न होत नाही, आणि ज्याच्या आयुष्यात पोकळी उत्पन्न होत नाही त्याच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माणच होत नाही. हे पहिल्यांदा मला कळलं पाहिजे. कारण ही पोकळीमध्येच पॉवर असते सगळ्या दुःखांना, संकटांना ओढून घेण्याची. कारण पोकळी म्हणजे काय? अभाव. अभाव म्हणजे काय? तर वृक्षता. वृक्षता म्हणजे काय? तर खरं राक्षस. आणि खरं राक्षस कुठल्या राज्याचा राजा आहे? जनस्थान. राज्याचं नाव पण बघा कसं आहे, जनस्थान. रामदासांनी कुठले श्लोक लिहिले? मनाचे, बरोबर. पण कोणासाठी लिहिले? जनी निंदते सर्व सोडवून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे लिहिले जनासाठी, पण लिहिले काय? तर मनाचे श्लोक. हे जनस्थान म्हणजे काय? तर मन. लक्षात ठेवा, माणसाचं खरं स्थान माणसाचं घर नाही आहे, माणसाचं खरं स्थान माणसाचं मन आहे. जनस्थान म्हणजे मन, आणि त्याच्यावर राज्य करत असतो खरं नावाचा राक्षस, आणि त्या खराचा सेनापती असतो दूषण नावाचा याचा भाऊ. दूषण आम्हाला म्हणजे दूषण, त्याने मला दूषणं दिली, पण हे दूषण मला प्राप्तच कशामुळे होतं? तर खरामुळे. खरं उत्पन्न झाला म्हणजे त्या पाठीवर दूषण उत्पन्न झाला, हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये दूषणं नकोशी असतात. ती नकोशी असतील आम्हाला, तर आम्हाला खराचा नाश करायला हवा. आणि खराचा नाश करायचा असेल तर आमच्या जनस्थानावर तो राम यायला हवा. तो राम यायला हवा. तो राम जोपर्यंत आमच्या खराचा नाश करत नाही तोपर्यंत आमचं जनस्थान हे पोकळच राहणार, पोकळच राहणार. कारण खरं शब्दाचा दुसरा अर्थ आहे पोकळी किंवा पोकळ जागा. कारण ख म्हणजे, किती वेळा सांगितले मी? 1000 वेळा सांगितले. ख म्हणजे आकाश. आणि पक्षाला काय म्हणतो? खग. खे गच्छती इति खग. हा जो आकाशात उड्डाण करतो, जातो, तो खग म्हणजे पक्षी. ख म्हणजे आकाश, आणि खरं म्हणजे आकाशामध्ये असणारा, म्हणजे जे आकाशाला फक्त आकाशाचं स्वरूप देतं ते म्हणजे खरं, म्हणजे पोकळी. म्हणजे आम्हाला काही खरं नावामध्येच किती मोठं रस दडलेला आहे की आमच्या जीवनातल्या पोकळीचा नाश करतो तो खरंच होऊन श्रीराम आमच्या मध्यभागाचं रक्षण करतो. हरी.